मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गावातील बायका आता पिंकीला म्हणत असतात की प्लीज तुम्ही सरपंचपद पुन्हा घ्या. तेव्हा पिंकी आता विचार करत असते. युवराज आता पिंकीकडे पाहू लागतो, तर सुशीला आता पिंकीकडे पाहत आता ती काय निर्णय घेते याकडे तिचं लक्ष असतं. पिंकी म्हणते मी माझा निर्णय नंतर कळवते. तेव्हा आता ठीक आहे असं म्हणून ती त्या बायकांना देखील जायला सांगते. तेव्हा जो निर्णय घ्याल तो आमच्यासाठी योग्यच असेल असं आता त्या बायका म्हणतात. पिंकी म्हणते हो मी विचार करून तुम्हाला सांगते असं म्हणून आता ती लगेच युवराजकडे पाहते. तर आता रागातच सुशीला समोर येऊन पिंकीला म्हणते तू सरळ सरळ नकार का नाही दिला त्या बायकांना. तेव्हा पिंकी म्हणते की मी होकार पण नाही दिलाय सासूबाई. तेव्हा आता सुशीला म्हणते अगं पण घरच्यांना जेलमध्ये पाठवून तू त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न करते की काय, राजकारण तुला सुटत नाही वाटतं. तेव्हा आता पिंकी म्हणते असं काही नाही आहे सासूबाई. तर आता सुशीला म्हणते तुला लोभच आहे राजकारणाचा, त्यामुळे तू ते सोडूच शकत नाही, मला माहिती आहे ना, घरच्यांच्या विरोधात तू जाणारच असं म्हणून सुशीला आता चित्राला म्हणते चल चित्रा आतमध्ये. तेव्हा आता चित्रा पिंकीकडे पाहत लिटल जाऊबाई अहो सरपंच पदाचा लोभ सोडा असं म्हणून ती सुद्धा तेथून जाते. तर आता पिंकी युवराजकडे वेगळ्या आशेने पाहते. तर तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ हवाय का असं युवराज रागात म्हणतो आणि माझ्या इच्छेचा मान तुम्हाला राखायचा नाही ना असंही तो तिला चांगलंच सुनावतो. तेव्हा आता तो रूममध्ये गेल्यानंतर पिंकी त्याच्या पाठोपाठ धनी करत जाते. आता रूममध्ये आल्यानंतर युवराज रागातच पिंकीला म्हणतो तुम्ही त्यांना स्पष्टपणे का सांगत नाही, नकोय तुम्हाला राजकारण, नको तुम्हाला सरपंच पद. पिंकी म्हणते की चिलॅक्स अहो एवढा रागराग का करताय तुम्ही, तेव्हा तुम्ही काय बोलताय तुम्हाला तुमचं तरी समजतं का असं युवराज रागात म्हणतो. त्या पिंकी ही त्याला म्हणते की तुम्ही जरा शांतपणे बसा, मी काय म्हणते ऐकून तरी घ्या. तर आता पिंकी म्हणते माझ्याबरोबर शॉपिंग करताना कसं क्यूट दिसत होतात तसं क्यूट दिसा की. त्यावरती आता युवराज म्हणतो आम्हाला काही क्यूट वगैरे दिसायची गरज नाही, आम्ही आहोत ना तसेच ठीक आहोत. तर आता युवराज इमोशनल होत तिला म्हणतो अहो कारभारीन बाई, या राजकारणापायी आपल्या घरातील आपले शत्रू झाले आहेत, आपल्या संसाराची धूळधाण उडाली, तुम्हाला काही समजतं की नाही. तेव्हा पिंकी म्हणते अहो मी कुठे त्यांना हो म्हणाले. त्यावरती युवराज रागातच म्हणतो तुम्ही नाही पण नाही म्हणालात ना, तुम्ही सांगा ना स्पष्टपणे त्यांना नको तुम्हाला सरपंच पद, नको हे राजकारण. तर पिंकी म्हणते की माझ्याबरोबर त्या लोकांचं एक वेगळंच नातं आहे, त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल किती अपेक्षा दिसत होत्या तुम्ही पाहिल्यात ना, त्यांच्या अपेक्षा कोण पूर्ण करणार. तेव्हा युवराज म्हणतो तुमचंही तसं बरोबरच आहे, त्यांच्या अपेक्षा आणि आमच्या अपेक्षांचं काय झालं मग. युवराज दुसरीकडे जाऊन बसतो. पिंकी त्याच्याजवळ बसते आणि त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न करते. तर आता युवराज म्हणतो की या राजकारणाविषयी माझं काय मत आहे तुम्हाला समजलेलं असेल, त्यामुळे बाकी तुमची मर्जी. तेव्हा पिंकी म्हणते माझी मर्जी नाही धनी, अहो तुमची मर्जी, तुमचा चेहरा किती सुकलाय तो पहा अगोदर. तरीही युवराजचा राग काही केला जात नाही. तेव्हा पिंकी आता लाडातच म्हणते धनी आय लव्ह यू. तेव्हा युवराजचा मूड आता ठीक होतो, तो म्हणतो तुम्ही काय म्हणालात. त्यावरती पिंकी आता विषय बदलते आणि म्हणते काय म्हणाले, असं म्हणाले की मी तुमच्या मर्जीच्या विरोधात नाही. तेव्हा युवराज म्हणतो दुसरं. तेव्हा पिंकी आता पटकन बाहेर जाते आणि आय लव्ह यू धनी असं म्हणून पटकन दार लावून घेते. युवराज आता डोक्याला हात लावतो आणि म्हणतो कारभारीन तुम्ही अजबच आहात. तर इकडे सुशीला ही तिच्या रूममध्ये बसलेली असते. तेव्हा आता ती चित्राला बोलवून घेते. तेव्हा चित्रा विचारते की काय झालं आईसाहेब, आज माझा दिवस तर खरंच खूप चांगला आहे. तेव्हा सुशीला म्हणते का गं. त्यावरती आता चित्रा म्हणते नाही तुम्ही पहिल्यांदाच मला इकडे बोलवलं ना म्हणून मी म्हणाले. सुशीला म्हणते मी काय ठरवले तुला माहिती आहे का. तेव्हा चित्रा म्हणते सांगा ना आईसाहेब. तर आता सुशीला म्हणू लागते मी असं ठरवलंय की आता बापूसाहेब घरी आले हॉस्पिटलमधून तर आम्ही या घराला रामराम ठोकणार आहे, आम्ही आपलं दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे. ही घाटवाडीची मुलगी आली आहे ना, ती आम्हाला इथे सुखात जगू देणार नाही. मला असं वाटतं ही जबाबदारी आता घराची सगळी तुझ्यावर द्यावी. तेव्हा आता चित्रा खूपच खुश होते आणि म्हणते की खरंच मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, तुम्ही जा आपलं दोघेजण फिरून या मस्तपैकी कुठेतरी. तेव्हा सुशीला म्हणते अगं माझी तर खूप इच्छा आहे, पण ही घाटवाडीची मुलगी ती तुला जबाबदारी घेऊ देईल तेव्हा ना. तर आता या घाटवाडीच्या मुलीचं काय करायचं ना ते मी बघतेच बरोबर असं म्हणून चित्रा आता चौताळते. सुशीलाला आता जरा आनंद झालेला असतो, कारण बापूसाहेब आणि तिचा प्लॅन असतो की घरातील प्रत्येक सदस्याला पिंकीच्या विरोधातच उभं करायचं.
तेव्हा चित्रा म्हणते की मी घराची जबाबदारी घेऊन राहणारच. मी मोठी आहे, मला मोठा मान आहे की नाही? या घरातील मोठी सून म्हणून खरं तर तुलाच मान द्यायला पाहिजे, अशी माझी खरंच मनापासून इच्छा आहे. असं आता सुशीला म्हणते. त्यावरती चित्रा म्हणते, मी आता त्या घाटवाडीच्या मुलीचं लिटल जाऊबाईचं काय करायचं ते मी पाहतेच. असं म्हणून ती पदर खोचते आणि लगेच तेथून जाऊ लागते. तेव्हा आता सुशीला बरोबर ठिणगी टाकून देते. आता त्याचा वणवा कसा होईल याचीच ती वाट पाहत असते. आता ती गालातल्या गालात हसते आणि म्हणते, बापूसाहेब तुमचा प्लॅन नक्कीच वर्क होणार, तुम्ही काळजीच करू नका. इकडे पिंकी ही हॉलमध्येच बसलेली असते. तिने जे काही सामान आणलेलं असतं ते सामान डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवत असते. तेवढ्यातच आता चित्रा तेथे येते. तिने पदर खोचलेलाच असतो. तेव्हा पिंकी म्हणते, काय हो जाऊबाई, तुम्ही या ना, जरा काम करा ना. तुम्ही मगाशी तर म्हणाल्या ना की मी जबाबदारी घेणार आहे, मी मोठी सून आहे म्हटल्यावर. तेव्हा ती म्हणते की असली छोटी मोठी कामं मी करणार नाही. पिंकी लगेच माईसाहेबांना आवाज देतात. तेव्हा माईसाहेब आता बाहेर येतील की काय, पुन्हा खरडपट्टी काढतील की काय या विचाराने चित्रा म्हणते, लिटल जाऊबाई असा आवाज चढवून जरा ती म्हणते आणि म्हणते, काही नाही, मी पोळ्या बनवते. असं म्हणून ती आता किचनमध्ये पाय आपटतच जाते. तेव्हा गालातल्या गालात आता पिंकी हसू लागते की माईसाहेबांचं नाव घेतल्यावर चित्रा किती घाबरते, लगेच गेली पोळ्या बनवायला. तर आता चित्रा डबा काढत असते. तेव्हा आता तिच्या अंगावर सगळं काही ते पीठ सांडतं. तेव्हा आता चित्रा खूप जोराजोरात ओरडू लागते. पिंकी तिच्याकडे पाहत तिच्यावर हसते. तेवढ्यातच डॉल्बी आणि निरी तेथे येतात. त्या दोघांनीही एकच हेडफोन दोघांच्या लावून दोघेही इंग्लिश गाणी ऐकत असतात. तेव्हा आता निरी आणि डॉल्बी खूपच खुश असतात. ते पाहून पिंकी आता रागातच त्या दोघांकडे पाहते. पण समोर आता चित्राच्या अंगावर पूर्णपणे ते पीठ सांडल्यामुळे तिला म्हणते, तुम्ही गार्डनमध्ये येताय का जाऊबाई? मग मी तुम्हाला पाण्याचा फवारा मारते, तुम्ही अगदी व्यवस्थित व्हाल. त्यावरती आता चित्रा म्हणते, काही गरज नाही, मला आंघोळ करावी लागेल आणि पुन्हा मेकअपही करावा लागेल. असं म्हणून आता चित्रा लगेच तेथून जाते. तेव्हा पिंकी आता डॉल्बी आणि निरीकडे पाहत असते, कारण ते दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात आणि हसत असतात. तेव्हा आता तुम्ही दोघे काय करताय असं ती विचारते. तेव्हा निरी म्हणते, आम्ही इंग्लिश गाणी ऐकतोय. डॉल्बी म्हणतो, निरीला माहीत नव्हतं ना इंग्लिश गाणी ऐकायचं, तेव्हा मी तिला गाणी ऐकवतोय. पिंकी रागातच निरीचा हात पकडते आणि रूममध्ये घेऊन जाते. त्या पाठोपाठ डॉल्बी देखील पळतो. तर आता ह्या सर्वांचा आवाज ऐकून युवराज देखील तेथे येतो आणि काय झालं विचारतो. तर आता पिंकी म्हणते, नीरे तू कालपासून कुठे होती ग, मला दिसली पण नाही. तेव्हा मी डॉल्बीच्या रूममध्ये होते, मला दाजींनी तिथे झोपायला पाठवलं होतं. तेव्हा म्हणजे तुम्ही दोघे एका रूममध्ये होतात का असं ती विचारते. तेव्हा युवराज म्हणतो, तसं नाही, डॉल्बी बाहेर हॉलमध्ये झोपला होता आणि निरी त्याच्या रूममध्ये होती. तर पिंकी आता पटकन त्या दोघांनाही रूम बाहेर काढते. तर पिंकी आता दार बंद करून घेते आणि निरीला चांगलीच झापते. ती म्हणते की तुझं आणि डॉल्बी भाऊजींचं एकमेकांना खेटायचं सारखं काम चालू आहे, की एकमेकांना अजिबात सोडत नाही, नक्की हे प्रकरण काय आहे? निरी म्हणते, तू म्हणते ना ताई तसं काही नाहीये. तर आता पिंकी म्हणते, तू माझ्याशी खोटं बोलू नको, मला माहिती आहे तुझं काय चाललंय ते. ती निरी म्हणते, हो मला डॉल्बी आवडतात, पण त्यापुढे काही नाही, आमची फक्त मैत्री आहे. तर पिंकीला आता धक्का बसतो. पिंकी म्हणते, काही नाही अगं, तुला माहिती आहे ना आमच्या दोघांचं लग्न कसं झालं आणि आम्ही दोघे इथपर्यंत कसं आलो. जर सासूबाईंना समजलं ना तुमच्या दोघांबद्दल तर घरात काय होईल तुला माहिती आहे का? त्यावरती आता निरी म्हणते, ताई तू कुठला विषय कुठेही घेऊन जातेस. असं म्हणून ती आता दार उघडून तेथून जाते. पिंकीला आता वेगळाच संशय येतो. इकडे डॉल्बी आणि युवराज हे दोघेही बाहेर बसलेले असतात. तेव्हा आता या बायकांना ना त्याला त्रास द्यायला, त्याला असं तडपवत ठेवायला खूप आवडतं आणि त्या त्याचा पुरेपूर आनंद घेतात. मी किती वेळपासून म्हणतोय तिच्याशी बोलायचंय, तिच्याशी वेळ घालवायचा आहे, पण सारखं कुणी ना कुणी येतच राहतं. तेव्हा आता डॉल्बी म्हणतो, मला तर खूप आयडिया आहे, मी सांगू का? त्या पिंकी वहिनीला डेटवर घेऊन जा किंवा तालुक्याला पिक्चरला घेऊन जा. तेव्हा आता युवराज म्हणतो, असं करू का? डॉल्बी म्हणतो, हो असंच कर, कारण आता तुझा लव गुरु आहे. तेव्हा आता युवराज म्हणतो, इथून सटकायचं अगोदर. आता खूप टिप्स देऊन झाल्या. असं म्हणून आता तो डॉल्बीला तिथून पाठवतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये माईसाहेब सर्वांना धक्का देत पिंकीच्या नावावर पूर्ण प्रॉपर्टी करतात. तेव्हा पिंकीला देखील आता धक्काच बसतो. तर युवराज खुश होतो की पिंकीवर ही जबाबदारी दिली. पण आता सुशीला ते पेपर घेत असते. तेव्हा माईसाहेब तिच्यावर खूप जोरात ओरडत म्हणतात की अजिबात त्या पेपरला हात लावायचा नाही आणि पिंकीकडे घराची सर्व जबाबदारी देत चाव्या देखील देतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.